मी लहान होतो तेव्हापासून माझी आजी माझ्या वडिलांना खूप जीव लावायची. माझे वडील तिचा एकुलता एक मुलगा होता. आता मी मोठा झालो होतो, पण आजी खूप थकली होती. 2 वर्षापूर्वीच माझ्या आजोबांचंही निधन झालं होतं. माझे आजोबा आजींना खूप जपायचे. आजोबा गेल्यापासून आजी देखील खूप खचली होती. या वयात तिला कुणाच्या तरी आधाराची खूप गरज होती. माझे बाबा तिच्याकडे खूप दुर्लक्ष करू लागले होते. ते मला म्हणायचे, "हे बघ बबन, तू त्या म्हातारीकडे जास्त लक्ष देऊ नकोस. तिचं आता खूप वय झालं आहे. तुझे आयुष्य खूप मोठं आहे. ते पिकलेलं पान आहे, ते केव्हाही गळू शकतं." माझ्या या बाबांच्या बोलण्याचा मला खूपच राग आला होता. पण त्या क्षणी मी व्यक्त करू शकत नव्हतो. मला वाटायचं मी बोललो तर बाबा देखील माझ्यावर रागावतील. माझी आई तिच्याकडे थोडंफार लक्ष द्यायची, पण तिच्याकडून काही सांडलं तर तिला खूप रागवायची आणि ओरडायची देखील. ज्यांना जीवापाड जपून मोठं केलं तोच मुलगा आज तिला विचारत नव्हता. पण मी ठरवलं होतं माझ्याकडून जेवढं शक्य आहे तेवढी तिला मदत करायची. मला माहीत होतं तिला मदत केल्यानंतर नक्कीच मला तिचा आशीर्वाद मिळेल. पण मी तिला मदत करायला लागलो की माझे बाबा माझ्यावर खूप ओरडायचे. मला सारं कळत होतं. त्यांच्या या वागण्यामुळे एक दिवस मीच बाबावर खूप रागावलो. त्यांना म्हणालो, "तुम्हाला जन्मापासून ते आत्तापर्यंत तिने खूप जीव लावला असेल. आज तिला तुमच्या आधाराची खूप गरज आहे आणि तुम्ही तिच्याशी असं वागताय की ती आपली कोणीच नाही." माझ्या या बोलण्याचा बाबांना खूप राग आला होता. कारण एवढ्याने ओरडून मी आत्तापर्यंत त्यांना कधीही बोललो नव्हतो. माझं बोलणं माझी आई देखील ऐकत होती. तिने मला पाहिल्यावर ती मला शांत राहायला सांगत होती. एकदा आजी पायरीवरून उतरताना पडली होती. यामुळे तिच्या डोळ्याचा चष्मा फुटला होता आणि तिला जवळचे देखील सुद्धा अजिबात दिसत नव्हते. 15 दिवस होऊन गेले होते, तरी देखील बाबा नवीन चष्मा आणण्याविषयी काही बोलत नव्हते. पण आता त्यांना सांगायला जावं तर ते माझ्यावर आणखी रागावतील. यामुळे पुढील 2-4 दिवस मी त्यांना काहीच म्हणालो नाही. आपल्या सख्ख्या आईविषयी त्यांचं वागणं मला बदलायचं होतं, पण खूप प्रयत्न करूनही ते बदलताना काही दिसत नव्हतं. चष्मा नसल्यामुळे तिला दिसायला खूप कमी झाल्यामुळे मी बाबांना म्हणालो, "अहो बाबा, निदान तिला दिसायपुरतं तरी चष्मा आणा ना. ती असं आंधळ्यासारखी वावरते, हे दिसायला तरी योग्य वाटतं का?" बाबा माझ्यावर चिडले आणि म्हणाले, "हे बघ बबन, तिचं आता खूप वय झालं आहे. आज उद्या ती देवाघरी देखील जाईल. यामुळे मरू दे. तू कशाला लक्ष देतोस तिच्याकडे?" बाबांच्या या बोलण्याचा मला खूप राग आला होता. मी घाईघाईत आईच्या पॉकेटमधून ₹1000 घेतले आणि तिचा चष्मा आणण्यासाठी तालुक्याला निघून आलो. डोळ्यांच्या डॉक्टराकडून चष्मा घेतला आणि पुन्हा घरी आलो. तो चष्मा पाहून माझी आजी खूप खुश झाली होती. तिला वाटलं तिच्या मुलानेच पैसे दिले असतील. यामुळे ती माझ्या बाबांचंच गुणगान गात होती. मला वाटलं बाबा तिच्याशी असं वागतात तरीही ती बाबांना किती जीव लावते. शेवटच्या पिढीतील अशी आजी मला पाहायला मिळाली हे माझं भाग्य समजतो. पण त्यांना जीव न लावणारे त्यांच्या घरातील माणसं हे माणूस म्हणण्याच्या लायकीचे नसतात. त्यांना असं नाही वाटत की एक ना एक दिवस आपल्यालाही असंच म्हातारं व्हायचं आहे. त्यावेळी आपलीच मुलं आपल्याशी असं वागली तर कसं वाटेल? दूरचं जाऊ द्या, पण माझ्या बाबाच आजीशी असं वागतात तर मी त्यांच्याशी वागलं तर? असा विचार माझ्या मनात येणे साहजिकच होतं. पुढे 2 वर्षे माझी आजी जगली. तिची खूप सेवा करण्याची संधी मला मिळाली. जणू काही माझ्या बाबाऐवजी मी तिच्या पोटी जन्म घेतला होता.